नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्र साहित्य संमेलनात पोपटी कवी संमेलनाची दखल घ्यावी लागेल। कविवर्य अरुण म्हात्रे। कोकणात पोपटी हा प्रकार होत असून मागील 20 वर्ष शेतमळ्यांवर कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल या शाखेच्या माध्यमातून पोपटी कवी संमेलन घेतले जात आहे। दरवर्षी मिळणारा कवींचा, ज्येष्ठ साहित्यिक, राजकारणी आणि रसिक प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता रात्रीच्या वेळी राज्यस्तरीय संमेलनास आलेल्या साहित्य रसिकांना पोपटी कवी संमेलनाचा आनंद देण्यासाठी भविष्यात हा उपक्रम करावा लागेल असे विचार सुप्रसिद्ध कविवर्य अरुण म्हात्रे यांनी पनवेल विचुंबे या गावी पोपटी कवी संमेलनात काढले। पोपटीची कल्पना रुजवल्याबद्दल प्राध्यापक LB पाटील यांनी आणि सातत्याने आयोजन करणारे पत्रकार गणेश कोळी यांचे म्हात्रे यांनी अभिनंदन केले। दर्शना माळी यांच्या सुरेख सूत्रसंचालनात प्रवीण बोपुलकर, गझलकारा ज्योत्स्ना राजपूत, लोकसत्ताचे अशोक भांडारकर, गोपाळ शेळके, गुणवंत पाटील, अनिल भोईर, अक्षता गोसावी, किशोर पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवप्रसाद पंडित, संजय होळकर, अजय शिवकर, भरत पाटील, विजय गायकर, रीना कदम, अनुकूल माळी, विशाल पवार, संतोष जोहेकर, अरबाज खान, महेश सूर्यवंशी, माधवी मोतीलीन, NG पाटील, अनुज शिवकर, अमोल म्हात्रे आणि रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील, कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या बहारदार कवितांनी वातावरण प्रसन्न केले। यावेळी एकूण 37 कवींनी कविता सादर केल्या। सरपंच प्रमोद भिंगारकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर यांनी सुरेख व्यवस्थापन केले। विलास पुंडले, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, स्मिता गांधी, गुरुनाथ म्हात्रे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, पनवेल।